नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण शिकणार आहोत आर्टिकल नंबर 29। त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, जो फरक लक्षात ठेवायचा आहे। आपण काय करतो की 25, 26, 27, 28, 29, 30 असं 2-2च्या सेट मध्ये आपण आर्टिकल शिकतोय, जेणेकरून आपल्याला परीक्षेत उत्तर देणं सोपं जाईल। तर लक्षात काय ठेवायचंय, आर्टिकल 25 हे वैयक्तिक धर्म स्वातंत्र्याबद्दल बोलतं, 26 सामूहिक धर्म स्वातंत्र्य, आर्टिकल 27 पैसे, 28 रिलीजियस इन्स्ट्रक्शन धार्मिक उपासना, 29 आता इथं लक्षात घ्या, आर्टिकल 29 आणि 30 हे अल्पसंख्याकांच्या धार्मिक आणि अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक संरक्षणाबद्दल जरी असले तरी सुद्धा एक डिफरन्स हा आहे, आर्टिकल 29 हे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक दोघांनाही लागू होतं। परत एकदा सांगतो, आर्टिकल 29 हे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक दोघांनाही लागू होतं, तर आर्टिकल 30 हे फक्त आणि फक्त अल्पसंख्याकांनाच लागू होतं। परत एकदा डिफरन्स सांगतो, लक्षात घ्या, आर्टिकल 29 हे अल्पसंख्याक व बहुसंख्याक दोघांनाही लागू होतं, तर आर्टिकल 30 जे आहे हे फक्त आणि फक्त अल्पसंख्याक यांना लागू होतं। महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या, आर्टिकल 29 मध्ये अल्पसंख्याक या शब्दाचा उल्लेख नाही, आर्टिकल 30 मध्ये अल्पसंख्याक या शब्दाचा उल्लेख आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आपल्या पूर्ण संविधानामध्ये अल्पसंख्याक या शब्दाची कुठेही व्याख्या करण्यात आलेली नाही। मी खूपदा वर्गात सांगत असतो ते लक्षात घ्या, आपण अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या यामुळे करत नाही, कारण जेव्हा आपण एखाद्या शब्दाची व्याख्या करतो तेव्हा त्याचा स्कोप रेस्ट्रिक्ट होऊन जातो, त्याचा स्कोप लिमिटेड होऊन जातो। तर हा स्कोप रेस्ट्रिक्टेड होता कामा नये, याचा स्कोप लिमिटेड होता कामा नये, यामुळे आपण शक्यतो या सगळ्या शब्दांची व्याख्या या ठिकाणी करत नाही, हा सगळ्यात महत्वाची बाब आहे। चला आपण आपला कलम समजून घ्या, आर्टिकल 29 कशाबद्दल आहे इथे लक्षात घ्या। आर्टिकल 29 कशाबद्दल आहे, तर अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण करणं, यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 मध्ये कव्हर होतात। सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आर्टिकल 29 आणि 30 मध्ये कव्हर होतात। हे काय म्हणतंय पाहून घेऊया आपण, नेमकं काय म्हणणं आहे। तर पहा, भारताच्या राज्य क्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या, राज्य क्षेत्रात राहणारा किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला, लक्षात घ्या या ठिकाणी अल्पसंख्याक शब्द नाहीये, शब्द काय आहे, कोणत्याही नागरिक गटाला। मग मला सांगा, हा नागरिक गट अल्पसंख्याक असू शकतो किंवा बहुसंख्य असू शकतो, यामध्ये दुमत नाही। कोणत्याही नागरिक गटाला म्हणजे यामध्ये हा शब्द अल्पसंख्याक असू शकतो किंवा बहुसंख्य असू शकतो, तर कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल, त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल। लक्षात घ्या, कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क असेल। म्हणून या ठिकाणी मी काय म्हणलं, इथं कुठेही अल्पसंख्याक शब्दाचा वापर करण्यात आलेला नाहीये। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कोणत्याही नागरिक गटाला हा शब्द आहे, यामुळे आर्टिकल 29 हे अल्पसंख्याक व्यक्ती व बहुसंख्याक व्यक्ती या दोघांनाही ऍप्लिकेबल आहे। यातला दुसरा पॉइंट काय म्हणतो समजून घ्या। पहा, दुसरा पॉइंट काय म्हणतो, राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या राज्यसंस्था, आर्टिकल 12 मध्ये आपण त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे, ती राज्यसंस्था, राज्यसंस्थेकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या, एक तर चालविले जाणारं किंवा निधी मिळत असणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकाला केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही। थोडक्यात काय, अल्पसंख्याकांना त्यांच्या अल्पसंख्याकत्वाच्या आधारावरती कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही, हे अल्पसंख्याक व्यक्तींना असणारं सगळ्यात मोठं संरक्षण आहे, ज्यामुळे आपल्या संविधानाने आपल्या देशाच्या या सगळ्या व्यवस्थेला एक अत्यंत सुंदर असं रूप दिलेलं आहे। थँक्यू।